दिली आहे। मात्र या लाडक्या बहिणी नेमक्या कोणत्या कारणामुळे घाबरल्यात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। लाडकींना नको सरकारचे पैसे, अपात्रतेची भीती, लाडकीची माघार। चार 4,000 लाडकींची योजनेतून माघार। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीशी ठाम उभ्या राहिलेल्या लाडक्या बहिणींवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे। त्यातच निकषाबाहेर लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींकडून दंडासहित पैसे वसूल करण्याचा इशारा सत्ताधारी नेत्यांकडून दिला जातोय। एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना देण्यात आलेला लाभ त्यांच्या खात्यातून वसूल करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे तब्बल 4,000 घाबरलेल्या लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेण्यासाठी लेखी अर्ज दाखल केल्याचं समोर आलंय। तर मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींनी पैसे परत केले नाहीत तर त्यांच्याकडून वसुली करण्याचे संकेत दिलेत। संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीने आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं 4-4,500 बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली होती। आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते देण्यात आले। मात्र आता सत्ता स्थापन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचं म्हटलं होतं। एवढंच नाही तर लाडक्या बहिणींच्या पडताळणीचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले। केवळ पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक लाडकींनाच लाभ मिळेल। नमो शेतकरी सन्मान योजनेतील 19,20,000 महिलांना केवळ 500 रुपये मिळणार। संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळणार। लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागतेय। या योजनेसाठी आतापर्यंत 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केलेत। त्यातील 2,47,00,000 लाडक्या पात्र ठरल्या आहेत तर आतापर्यंत 2,34,00,000 लाडक्या बहिणींना सरकारनं 6 हप्ते दिलेत। यातील तब्बल 4,00,000 लाडकींनी निकषाबाहेर लाभ घेतल्याची चर्चा आहे। त्यामुळे किती लाडक्या बहिणी अर्ज मागे घेणार याबरोबरच सरकारच्या पडताळणीत बाद ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून सरकार वसुली करणार का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।